स्थानिक स्वराज्य संस्थेची रणधुमाळी जवळजवळ सुरू झालेली आहे. जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती असणार आहे? महायुती जी आहे एकत्रित निवडणूक लढवणार आहे का? बघा, आता अमरावतीचे देवेंद्रजींचं आम्ही ऐकलं की जिथं शक्य होईल तिथं युती करा, कारण शिवसेना भाजपाचा हा मतदार जो हा कॉमन मतदार आहे, एकच मतदार आहे. आणि शिवसेना भाजप युती म्हणून लढणे तर निश्चितपणे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला विजय मिळवता येईल. पण दुर्दैवानं काही ठिकाणी जर युती झाली नाही तर मग त्याचे परिणाम तर दोन्ही पक्षाला भोगावे लागतील आणि याच्यामध्ये फायदा महाविकास आघाडीचा होईल. म्हणून आमचं अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युती व्हावी हेच आमचे प्रयत्न राहणार आहेत. अजून निवडणूक घोषित झाली नसल्यामुळे तशी काही चर्चा नाहीये. आम्ही आमचं काम आम्ही करून राहिलो. आमच्या सभा चालल्यात, आमच्या बैठका चालल्यात, आमचे उमेदवाराच्या चाचपण्या चालल्यात. एकदा ज्या वेळेला बैठका होतील आणि त्याच्यामध्ये स्थानिक लेवलवर झालं नाही तर मला वाटतं जे स्टेट लेवलला एक कमिटी पण गठीत केलेली आहे. इथे निर्णय झाला तर कमिटी निर्णय घेईल असं पण त्याच्यामध्ये आहे. शरद पवारांनी एक वेगळी खेळी खेळायला सुरुवात केली आहे. त्यांनी आता जास्तीत जास्त तरुण जे आहेत हे मतदार देणार आहेत आणि त्यापैकी 50% असे असतील की ज्यांची कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांनी हा प्रयोग विधानसभेत केला, सगळे तरुण उमेदवार दिले आणि सगळ्यांनी सपाटून मार खाल्ला. शेवटी तरुणांना दिलं पाहिजे हे तर खरंच आहे, पण 50 वर्ष ज्यांनी समाजकार्य केलं, राजकारण केलं, त्या कामाचा म्हणजे त्याचा त्याग पण विसरता येत नाही. त्याने जे पेरून ठेवलं असतं इतके वर्ष ते पण सहज एवढं नाकारून चालत नाही. तरुण देताना ते देतील, आम्ही पण कायमशी ते देऊ, पण मागच्या लोकांचं पण कार्य विसरता येत नाही. बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा आग्रह राहणार आहे. 100% आम्ही बुलढाण्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे, जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे अजितदादाच्या पक्षाचा आमदार आहे, तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या जागेवर आग्रह असं आम्ही आमच्या जागेवर आग्रही असणार आहे. जोडी काका काही दिवसापूर्वी वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे त्यांचं महाविकास आघाडीत समावेश होईल असं वाटतं, परंतु काँग्रेस कुठेतरी नाराज असल्याचं बोललं जात नाही. राजसाहेबांच्या पक्षाची भूमिका जी परप्रांतीय बाबतीमध्ये आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे त्याच्याशी महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष हा सहमत असेल असं वाटत नाही. आज सर्वपक्षी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली का? त्यांनी निवडणूक आयोगाने आम्ही सुद्धा वारंवार विनंत्या केल्या की मतदार यादीमध्ये आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक अधिकारी 20 वर्षापूर्वी आले, त्यांची नावं आजही कायम आहेत. अनेक लोक मृत पावले, त्यांची नावं आज कायमच आहे. याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणुकीच्या यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होतील. आता आमच्या काही प्रभागामध्ये एका परिवाराचे नाव 4-4 प्रभागामध्ये आहे, एका महिलेचे नाव 4-4 प्रभागामध्ये. तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो. आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये 4000 नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे. मग तुम्ही निवडणूक आयोगात कोणाचं नाव मृत्यूचं नाव काढत पण नाही, नवीन टाकू पण देत नाही. मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या 18 वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिणवून घेत नाही का? निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे की जे लोक हयात नाही 25-25 वर्षापासून ते मतदार यादीत करतात काय? सध्या भेटायला जाणार आहे, त्यांच्या शिष्टमंडळाशी मला देणं घेणं नाही. मी माझ्या वैयक्तिक मी जो मतदार यादीचा अभ्यास केला, वाचन केलं, त्याच्यात मला जे दिसून आलं ते मी बोललो. की काही प्रभागामध्ये 3000 मतदार आहेत तर काही प्रभागांमध्ये 5-5 हजार मतदार आहेत. हे चुकीचे प्रगणक काही ठिकाणी तोडले. त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टात एका प्रकारामध्ये गेलेलो आहोत. काही तुटले होते ते शासन पातळीवर आम्ही घेतले आणि मग आता सगळ्याच पक्षाचे इच्छुक उमेदवार त्या प्रगणकातले जे मतदार तोडले त्याला जोडायचा प्रयत्न ते करून राहिले आणि स्थानिक प्रशासनाने ते केलं पाहिजे. दिवाळीची खरेदी फक्त हिंदूकडूनच करा ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. आम्ही जात पात धर्म हा विषय आमच्याकरता नगण्य असतो आणि त्याच्यामुळे सगळे सण साजरे करताना प्रत्येकाने एकमेकांच्या सणामध्ये सहभागी झालं पाहिजे.